everyone, my name is Ekansh. I am 9 years old. I am studying in grade 4. Welcome to my channel. Today I am interviewing a special guest from Latur. Let's learn something new. Hello sir. Hello. What is your name and since how many years are you a dentist? Yes. Myself, Dr. Sushil Mahadevrao Gajre. I am practicing since 14 years in Latur city. Currently, I am head of department in Department of Prosthodontics, MIDSR. Why did you choose to become a dentist? Basically, dentistry in rural India is unaware field. ते जन्मल्यापासून ते म्हातारा होईपर्यंत आपला जो मेन आजार आहे की दातांची कीड, दातांच्या संदर्भातले जे प्रॉब्लेम आहेत ते प्रॉब्लेम आपल्याला कसे कमी करता येईल आणि पेशंटला कसं आरोग्य सुधारता येईल यासाठी मी डेंटिस्ट्री फील्ड चूज केली. ते खूप छान गोष्ट होती सर. व्हॉट डज अ डेंटिस्ट डू एव्हरी डे? डेंटिस्ट डे टू डे डेली बेसिसवर आपण दातांचे स्क्रीनिंग करतो, ओरल कॅव्हिटीची पूर्ण स्क्रीनिंग करतो. त्यामध्ये आपण तर लहान मुलांपासून ते वयस्कापर्यंत आपण डेली बेसिसवर दातांची ट्रीटमेंट करतो. Oh sir, that was nice. What is the most common problem you see in children? हां, खूप छान प्रश्न विचारला एकांश. लहान मुलामध्ये सगळ्यात जास्त हा किडीचा आजार आहे, म्हणजे दातांची कीड आहे. ही कीड खूप लहान मुलांमध्ये कॉमन आहे आणि त्याचं कारण पण तसंच आहे. आजकालची लाईफस्टाईल थोडीशी बदललेली आहे. लहान मुलं जंक फूडकडे खूप इझिली अट्रॅक्ट होतात आणि लहान मुलांना ते आवडतं पण. तर त्या आवडीसाठी लहान मुलं जंक फूड खातात, स्टिकी फूड खातात आणि ते त्यांचा. Sir, we will remember that. What food is good for our teeth and what food is bad? येस, खूप छान. आजकालच्या लहान मुलांमधला खूप छान प्रश्न विचारला एकांश आपल्या चॅनलच्या माध्यमातून. तर लहान मुलांनी फायब्रस फूड म्हणजे मेज असेल, ज्वारी असेल, ही फ्रूट्समध्ये ॲपल असेल, पेरू असेल, सीताफळ असेल आणि व्हेजिटेबलमध्ये पालेभाज्या हिरव्या पालेभाज्या आहेत. तर त्या जेवढ्या जास्तीत जास्त आपण आपल्या सेवनामध्ये घेऊ तेवढ्या प्रमाणात आपण आपलं दातांचं आणि हिरडीचं आरोग्य आपण चांगलं राहतं. सर लहान मुलांनी सर्वांनी मी म्हटल्याप्रमाणे हे फूड आपल्या डाएटमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे जसं विचारलं की कुठलं फूड अवॉइड करायचं, तर सगळ्यात महत्त्वाचं जंक फूड आणि स्टिकी फूड. हे आपण चिकटणारे पदार्थ, चॉकलेट असतील, परत आणखी पिझ्झा, हे जे स्टिकी पिझ्झा, बर्गर आजकाल ते लहान मुलांना आवडतं पण. तर ते जेवढं जास्त प्रमाणात अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करावं. सर, हे खूप छान होतं. व्हॉट इज द हॅपी पार्ट ऑर इंटरेस्टिंग पार्ट ऑफ युअर जॉब? येस, माझ्या डेंटिस्ट्री फील्डमध्ये सगळ्यात हॅपी पार्ट म्हणजे लहान मुलं, तसेच वयस्कर, तसेच जे ओल्ड एज आहेत, म्हातारे, त्यांच्या चेहऱ्यावरचं स्माईल, ब्युटिफुल स्माईल. कारण ते घाबरत आलेले असतात, त्यांना पेन असतो, तर तो पेन रिलीव्ह केल्यानंतर आणि त्यांचं दाताचं आरोग्य आपण रिहॅबिलिटेट केल्यानंतर, म्हणजे त्यांचं दातांचं आरोग्य रिस्टोर केल्यानंतर जो काही आनंद आहे तो अमेझिंग आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासाठी आम्हाला नेहमी खूप छान वाटतं. हा आमच्या जॉबमधला सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट आहे. That's nice, sir. What advice would you like to give to the children, those who are scared of dentists? हां, येस, खूप छान प्रश्न विचारला. लहान मुलांना बेसिकली लहान मुलांना किडीचा समजा आजार झाला तर त्याला काय म्हणतात, चला आपण डेंटिस्टकडे दाखवूया. पण त्या लहान मुलांना एवढी भीती असते, कारण भीती असण्याचं कारण पण आहे. कारण लहान मुलात पॅरेंट किंवा त्याच्या घरातले जे मोठे असतात, मोठे एल्डर असतात, ते सांगतात की तू गपची बस, नाही तर तुला मी डॉक्टरकडे घेऊन जातो. म्हणजे हे एक इनिग्मा तयार केला जातो लहान मुलाच्या ब्रेनमध्ये. तर सर्व पालकांनी मला एवढंच विनंती आहे की त्यांनी पण आपल्या मुलांना डॉक्टरची भीती घालू नये.
आम्ही लक्षात ठेवणार. What message would you like to give to children watching Latur Stories with reporter Ekant? येस, जे प्रेक्षक वर्ग आहेत, लहान मुलं असतील, ॲडल्ट असतील, लातूरमधले असतील किंवा लातूरच्या पंचक्रोशीतले असतील, तर ह्या चॅनलच्या माध्यमातून मी एकच सांगेन की आपलं दातांचं तोंडाचं मुख्य आरोग्य सांभाळणं खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण हे पहा, आपल्या घराला जसा दरवाजा असतो, दरवाजा कसा असायला पाहिजे, एकदम मजबूत असायला पाहिजे. आणि दरवाजा जर जेवढा मजबूत तेवढ्या तुमच्या घरामध्ये चोर शिरणार नाही. तर हे बेसिक लक्षात ठेवा. तसं आपल्या पोटाची एंट्री ही कुठून आहे? तोंडातून आहे. तोंडामध्ये काय असतात? दात असतात. तर ते दात हे आपलं दरवाजा आहे आणि तो दरवाजा इतका मजबूत असेल तितकं तुमचं आरोग्य, जनरल आरोग्य सुधारेल, तुमची पचनक्रिया चांगली राहील. हा आणि त्यासाठी आपल्या दाताचं आरोग्य 2 वेळेस ब्रश करणे, जंक फूड अवॉइड करणे आणि फायबरस फ्रूट्स, व्हेजिटेबल्स आणि दुधाचं सेवन करणे आणि 2 वेळेस न विसरता ब्रश करणे. तर ह्या गोष्टी जर लहान मुलांनी पाळल्या तर त्यांचं आरोग्य दाताचं तर ॲज वेल ॲज तुमच्या शरीराचं पण आरोग्य चांगलं सुधारेल. Thank you, sir, for your time. Today, I learned many new things about dental care. Thank you so much, sir. Thank you, everyone. Thank you, Like, thank you, share, Ekant. and subscribe. थँक्यू एकांश चॅनल दॅट विल गिव्ह अँड ऑल द बेस्ट. असेच फ्रुटफुल आणि माहितीस्तव इन्फॉर्मेशन आपल्याला एकांश चॅनलच्या माध्यमातून आपल्याला भेटत राहतील. तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि त्या चॅनलला शेअर करा, लाईक करा. थँक्यू.